पहिल्यांदा बोलण्याचा लाभ घ्यावा। अंश क्षीरसागर, अंश क्षीरसागर। दत्तारामजी धुमाळ साहेब, त्यांची कमेंट्स आपल्यापर्यंत पोहोचती आहे। आय एम प्राऊड ऑफ माय पाचवली टीम। यस, नक्कीच या ठिकाणी अभिमान असेल तुम्हाला देखील, कारण ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स पाचवली टीमने इथे सादर केलाय, अभिमानाने ऊर भरून यावा अशी कामगिरी पाचवली टीमची आपल्याला पाहायला मिळाली। सो या ठिकाणी सुबोध क्षीरसागर यांनी देखील बेस्ट ऑफ लक दिले सर्व टीमसाठी। आपले देखील मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार असेल। सरोदे समाज विकास सेवा मंडळ, सरोदे समाज क्रिकेट लीग पहिले यासाठी ज्या ज्या देणगीदारांनी या ठिकाणी देणगी दिली आहे त्यांचे समाजाच्या वतीने मी हार्दिक 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 स्वागत व आभार व्यक्त करतो। या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक दिलेलं आहे ते म्हणजे 11,000 रुपये या समाजाचे अध्यक्ष श्री गणपत क्षीरसागर यांच्याकडून प्रदान झालेलं आहे। त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 7,000 रुपये श्री संजय केरू क्षीरसागर कोषाध्यक्ष यांच्याकडून प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर तृतीय पारितोषिक 5,000 रुपये श्री संतोष भिकू विलकर। त्याचबरोबर चतुर्थ पारितोषिक 3,000 रुपये श्री मोहन काशीराम क्षीरसागर। सर्व देणगीदारांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद मित्रांनो। पुन्हा एकदा जाऊया नवीन मॅच कडे। नवीन जोश, नवीन थरार आपल्याला पाहायला भेटेल। कोंडे आणि त्याचबरोबर सुखदर असे बलाढ्य दोन्ही संघ मैदानामध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत आहेत। फलंदाजी ट्रॅक वरती सुखदरचा संघ तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण कोंडे संघाला पाहतोय। याही मॅच मध्ये एक मोठी उलटफेर होण्याची शक्यता असू शकेल। पहिलाच बॉल नो डिक्लेअर केलाय, समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, परंतु जोपर्यंत बॉल वरती येतील चेंडू अडवतील। एक धाव इथे कंप्लीट केले आणि त्याचबरोबर इथे धावेचा श्री गणेशा देखील होतोय। आता स्ट्राईक वरती करण असतील, राजवीरने मात्र सुरुवात चांगली करून दिली। पहिलाच बॉल इथे आपण नोच्या स्वरूपामध्ये पाहिला, सुरुवात मात्र अवांतर धाव, त्याचबरोबर बॅटच्या माध्यमातून देखील एक सिंगल धाव आली आहे। राऊंड विकेट, पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय। धावचीची संधी असेल तर म्हणजे या ठिकाणी सत्यमवरती प्रेशर आहे, दबाव आहे, जे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल। इथे राजवीर करण यांना एक चांगली पार्टनरशिप इथे सादर करणं गरजेचं असेल। सुखदर गावातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक या टीमला चीअरअप करण्यासाठी इथे दाखल झालेत। तर त्याचबरोबर जर आपण बघितलं गोलंदाजी ट्रॅक वरती अचूक लाईन, अचूक टप्पा ठेवावा लागेल जर इथे या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर। या संपूर्ण स्पर्धेसाठी ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे कीर्ती सर असतील, त्याचबरोबर श्रेयस तेटांबे अनुभवी असे पंच दोन्ही या संपूर्ण स्पर्धेसाठी पाहतोय। परंतु याही वेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंच मात्र पुन्हा एकदा आपला हात भूमी समांतर करतायत आणि गोलंदाजाला दंडित करतायत, परंतु इथे चांगलं कमबॅक केलंय का बघूया। पंच मात्र नो बॉल इशारा करतायत। सातत्यानं चारही बॉल आतापर्यंत जर आपण पाहिले तर ते नो डिक्लेअर केले जातात पंचांच्या माध्यमातून। खराब गोलंदाजी, गलती करे उसे इंसान कहते हैं, गलती पे गलती, गलती पे गलती करे उसे नादान कहते हैं, गलती पे गलती, गलती पे गलती, गलती पे गलती, जो लगातार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और तमाम गलतियों को बावजूद भी दूसरों को माफ करे उसे हिंदुस्तान कहते हैं। हम हिंदुस्तानी बंदे बार बार गलतियां नहीं करते। लगातार 4 गेंदें यहाँ पर मिस्टर एक्स्ट्रा के तौर पर हमने देखी थी। फिलहाल यहाँ पर देखा जाए तो शानदार स्ट्रोक, जब तक फील्डर आकर गेंद को फील्ड करते उसके पहले बड़े आसानी के साथ गेंद को रोका था। सिंगल रन भी मुकम्मल होता हुआ, सिंगल के साथ यहाँ पर रन संख्या आगे बढ़ती हुई 7 रन बिना कोई विकेट खोए। अच्छी शुरुआत यहाँ पर देखिए ऑफ स्टंप के काफी बार अंपायर का इस समय वाइड का इशारा, यानी कि मिस्टर एक्स्ट्रा के तौर पर फिर एक मर्तबा एक सिंगल रन इकट्ठा होता हुआ, रन संख्या आगे बढ़ती हुई 8 रन बिना कोई विकेट खोए। गेंदबाजी में यहाँ पर जिक्र करेंगे थोड़ी सी खराब शुरुआत देखने को मिली है। अगर इसी अवसर के साथ आगे बढ़ेंगे तो काफी तेजी के साथ एक बड़े विशाल लक्ष्य की तरफ सुखदर की टीम आगे बढ़ सकती है। फिलहाल यहाँ पर अलोंग द कारपेट के जरिए शानदार स्ट्रोक देखने को मिला था राजवीर के बल्ले से आता हुआ। इस मुकाबले का ये पहला शानदार चौका, क्या जबरदस्त बल्लेबाजी देखने को मिली है।
न आओ देखा न ताव देखा, गेंद को सीधा सीमा रेखा के बाहर फेंका और इसी के साथ फिर एक मर्तबा नो बॉल का इशारा। लगातार यहां पर खराब गेंदबाजी का परिचय, जो कि थोड़ा सा चिंता का विषय बन सकता है कोंडे टीम के लिए। हर किसी खिलाड़ी के चेहरे पर मायूसी स्पष्ट रूप से देखने को मिलती हुई। और सुबोध क्षीरसागर जिन्होंने पाचौली टीम का यहाँ पर अभिनंदन किया है, स्वाभाविक है, बड़ी टीम श्रीराम नगर जीत के प्रबल दावेदार, उस टीम को उन्होंने पराजित किया था। सो यहाँ पर वो अभिनंदन के बिल्कुल हकदार भी बनते हैं। संकेत सबका ऑल द बेस्ट टू ऑल टीम। प्रेरणा धुमाल, उनकी जो कमेंट, बेस्ट ऑफ लक फॉर सुखदर टीम के लिए यहाँ पर ढेर सारी बधाइयां आती हुई दर्शकों के द्वारा। इस समय ऑन साइड की तरफ ड्राइव किया था, फील्डर कोई भी मौजूद नहीं था, संभव था गेंद जाते हुए सीधा डिक्लेयर जोन की तरफ, जहां पर मिलेगा मात्र सिंगल के साथ। यहाँ पर देखिए ग्रामस्थ तरुण मित्र मंडळीला विनंती आहे की भोजनाची व्यवस्था त्या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे, कृपया आपण सहकार्य करायचं आहे। असून गावचे सन्माननीय सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळ, आपल्याला पुनश्च एकदा समाजाच्या वतीने विनंती आहे की आपण या ठिकाणी सदानंद आयरे यांच्या इथं भोजनाची व्यवस्था आहे, आपण थोडी व्यवस्थेला मदत करायची आहे। थोडंसं या ठिकाणी लॉट्स मध्ये टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे आपण बदल करतोय। तर एक मिनिट या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी जो लॉट्स मध्ये आपण थोडासा बदल करतो या ठिकाणी। म्हाळुंग्याचा जो सामना होता तो चौथा होता, परंतु तो बदल करतोय आणि 900 आणि म्हाळुंगे हा सामना याच्यानंतर आपण खेळवणार आहोत। आणि त्याचबरोबर जो 8वा सामना आहे म्हाळुंगे आणि कोंडे, त्याच्यामध्ये देखील आपण बदल करतोय आणि तो सामना 5व्या क्रमांकावरती आपण खेळवणार आहोत। म्हाळुंग्यामध्ये एक थोडीशी दुःखद घटना घडली, सो या ठिकाणी आपण समजून घेऊया। म्हाळुंग्याचा संघ 3ऱ्या क्रमांकावरती आणि 5व्या नंबरवरती ते सामने खेळतील। त्यांच्या विरोधात जे संघ असतील त्यांनी तशी नोंद घ्या। याच्यानंतर 900 आणि म्हाळुंगे आणि 5व्या क्रमांकावरती कोंडे आणि म्हाळुंगे अशी लढत होईल। ओके, ओके चला। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय नो बॉलचा इशारा येतोय।
कॉमेंट बॉक्स मध्ये जरा कुणी कृपया गडबड करू नका. पंच नो बॉल आणि एक सिंगल असेल ना. दोन दोन धाव संख्या मात्र या ठिकाणी पुढे सरकलेली पाहायला भेटते. दरम्यान याही वेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. मिसफील्ड पाहायला मिळाली. दरम्यान एक धाव मात्र इथे कंप्लीट होते. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट आपण पाहिले इथे. सिंगल धावेच्या माध्यमातून धाव संख्या पुढे सरकतीये. धावा झालेत 19. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू ऑफ साईडला प्लेस केला. धाव मात्र भेटत नाही. बॅकफुट वरती गेले आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मुकेशला चेंडू खेळायचा आहे. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क आलेला नाहीये आणि मुकेशसाठी मात्र इथे ऑनलाईन प्राइस आलेला आहे. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज राज क्षीरसागर यांच्याकडून आले आणि अर्थात या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज जर पटकवायचा असेल तर चौकार ठोकावे लागतील. समोरच्या दिशेने बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मिसफील्ड होते. चेंडू आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी. फाऊल आहे. धावा मिळणार नाहीत. फाऊल असेल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही लाईन क्रॉस करा, काही फरक पडत नाही, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती समोर जी लाईन आहे ती तुम्ही क्रॉस करू शकत नाही. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. मात्र इथे भेटेल सिंगल धाव. सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या पुढे सरकली आहे. धाव संख्या मात्र पोहोचते 21 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2चा खेळ देखील इथे संपलाय. तर त्याचबरोबर या ठिकाणी मेघना क्षीरसागर यांची ऑल द बेस्ट सुखदर टीम अशी कमेंट्स आले. नितीनजी यादव आपलं देखील मनापासून धन्यवाद. साक्षी आयरे यांचं देखील या ठिकाणी कमेंट्स. राज क्षीरसागर यांच्याकडे देखील पुन्हा एकदा कॅश प्राइज आले. दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर मुकेश ट्रायक वरती खेळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती बदल केलाय. समोरच्या दिशेने बॉल खेळायचा आहे. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला खेळून काढलंय. पंचांचा इशारा 9चा येतोय. पुनश्च एकदा 1+1 इज इक्वल टू 2. 2 धावा इथे धावफलकावरती जोडल्या जातील. धाव संख्या मात्र आता पोहोचते 23 या आकड्यावरती. सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. करंट रन रेटचा जर विचार केला तर 11.50 ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आणि जर हाच औषध आपण जर शेवटपर्यंत पाहिला तर प्रोजेक्टेड स्कोर जवळजवळ 59च्या आसपास आपल्याला जाताना पाहायला भेटतोय. अर्थात या ठिकाणी कमबॅक करावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय आणि इथे मिळतील 4 धावा. जबरदस्त बॅटिंग. रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं. जज्बारों को जीतने का किस्मत बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है. थोड़ा सा संयम रखा. खराब गेंद के ऊपर पूरी तरह से टूट पड़े और गेंद को 4 रन के लिए खेला था, लेकिन उसके बाद शानदार वापसी. यावेळेला लेग स्टंप वरचा चेंडू होता. थोडेसे बॅकफुट वरती गेले होते नवीन खेळाडू. आता आपण अमित क्षीरसागर यांना स्ट्राईक वरती पाहतोय. तर राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना याही वेळेला क्लीन बॉल. बॅक टू बॅक दुसरा मोठा झटका बसतोय सुखदर टीमला. अनुभवी फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. अगर आप शेर हो तो हम भी सव्वा शेर है सांगण्याचा प्रयत्न केलाय. लगातार हो रही असफलताओं से निराश नहीं होना चाहिए. वो कभी कभी गुच्छे की आखिरी चाबी भी ताला खोल देती है. ये बताने का प्रयास क्या यहाँ पर गेंदबाज ने. या ठिकाणी जर आपण गोलंदाज पाहिले तर आपल्या कार्यकारिणी मंडळाचे ते सन्मान्य सदस्य देखील आहेत आणि आपल्या टीमसाठी आता संकट मोचकी कामगिरी ते अतिशय उत्तम पद्धतीने पार पडतायत. पहिले 2 षटके या ठिकाणी थोडेसे मागणे ठरले, परंतु यावेळेला नो बॉलचा इशारा. नो बॉलचा सिलसिला थांबता थांबत नाहीये. इथे हे ग्रहण लागलंय आणि या ग्रहणातून हा संघ कधी सुटेल हे बघणं आता फार रंजक असेल. पंच मात्र इथे सांगतायत की नो चेंडू का डिक्लेअर दिलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण संदेश यांना पाहतोय. 2 विकेट आतापर्यंत त्याने प्राप्त केल्या. 9 धावा इथे खर्च केलेत. प्रचंड मागणे ठरतंय हे देखील षटक. करंट रन रेट आपण 12 पेक्षा जास्त पाहतोय इथे. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे धाव मिळणार नाहीये. अमोल क्षीरसागर स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला बघायला भेटत आहेत. सुखदर संघाचा स्टार काढू चमचमता सीताराज आणि सातत्यानं अनेक मैदानं आपल्या दमदार खेळच्या जोरावरती गाजवलेत. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा आहे. अमोल क्षीरसागर बीट होत आहे. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये धाव मात्र भेटत नाहीये आणि इथे गोलंदाजाने पुन्हा एकदा कमबॅक करून दिले कोंडे टीमला. आकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. मिसफील्ड झाली, चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाच्या दिशेने. दरम्यान जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, एक धाव इथे घेण्याची संधी होती दोन्ही बॅटर्सकडे. धावसंख्या 31-31 या आकड्यावरती 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. हा चेंडू चांगला टाकला जातोय, सुरेख बॉल आहे. दरम्यान इथे धाव भेटते का बघूया. फॉलो थ्रो मध्ये खेळलेला चेंडू विनोद घोडेराव, फाऊल आहे, धाव मिळणार नाहीये. फाऊल होता, धाव मिळणार नाहीये. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न झालेला होता इथे, पंचाने मात्र इथे सांगितले धाव मिळणार नाहीये. एका धावेसाठी स्ट्रगल करावा लागेल. लोकशाहीमध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका धावाला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला फार महत्व असतं. आपण जर बघितलं तर इथे एका धावेसाठी संघर्ष करताना दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळतील. याच्या अगोदरचा जो सामना होता श्रीरामनगर टेटवली वर्सेस पाचवली, ती देखील लक्षवेधी लढत पाहिली. 31 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती झाले. 3 फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. अमोल क्षीरसागर 4 बॉलमध्ये 2 धावांवरती खेळतायत, तर मुकेश 5 बॉलमध्ये 2 धावांवरती खेळतायत. दरम्यान 2 षटकांचा खेळ अजून देखील बाकी असेल. तिसऱ्या षटकातला पहिलाच बॉल, षटक क्रमांक 4चा पहिला बॉल होता, सुरेख टाकला इथे. अभिजित जोगळे यांची कमेंट्स, ऑल द बेस्ट ऑल टीम, आय एम बिग फॅन. म्हाळुंगे सरोदेवाडी, म्हाळुंगे सरोदेवाडीचा संघ याच्यानंतर आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला भेटेल. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठीराखे या टीमला देखील सपोर्ट करताना. तर त्याचबरोबर संकेत सपकाळ, कमॉन सुखदर विठ्ठलवाडी 11. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते, चांगलं कमबॅक गोलंदाजीमध्ये. परंतु यावेळेला नेमकं काय घडलंय, समोरच्या दिशेने बॉल खेळला होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, झेल सुटलाय आणि त्याचबरोबर चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मात्र मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 38 वरती पोहोचले आतापर्यंत. दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला स्पर्श करून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. याही बॉलवरती 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता 40 या आकड्यावरती पोहोचते. अतिशय अप्रतिम दर्जेदार अशी फलंदाजी सुखदर टीमकडून आपल्याला पाहायला मिळाली. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून सुखदरचा संघ ओळखला जातो या स्पर्धेमध्ये. तर या बलाढ्य टीमच्या विरोधामध्ये कोंडे संघ देखील तेवढीच ताकदीने फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यानंतर नवशा आणि म्हाळुंगे या 2 बलाढ्य टीम मध्ये सामना खेळला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इतर संघातले जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी लाईनमन म्हणून भूमिका पार पाडायची आहे. तिकडे समोर जे संघ आहेत तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लाईनमनची भूमिका पार पाडायची आहे. कारण ही स्पर्धा आपल्या समाजाची आहे. तुम्ही संघ म्हणून जरी पार्टिसिपेट झालेला असाल तरी समाज म्हणून आपलं हे आद्य कर्तव्य आहे की तिथं आपण चेंडू अडवणं गरजेचं आहे. समोर चला, लाईनमनची भूमिका पार पाडायची. जे इतर संघातले खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ओव्हर द विकेट. बऱ्याच वेळानंतर ओव्हर द विकेट गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. अमोल क्षीरसागर स्ट्राईक वरती असतील. या षटकातला पहिलाच बॉल समोरच्या दिशेने ऑन साइडला ड्राईव्ह केला. मिडॉनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. दरम्यान 1 धाव मात्र वेगाने कंप्लीट होत असताना मात्र सिंगल धाव इथे भेटेल या पहिल्याच बॉलवरती. दरम्यान याही बॉलवरती घानाघाती प्रार होतो. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दणदणीत खणखणीत अशी फलंदाजी. आघाडीचे फलंदाज थोडेसे अपयशी ठरले, परंतु मुकेशने मात्र आतापर्यंत प्रभावित अशी कामगिरी आपल्या समोर सादर केली. याही बॉलवरती संभवता मात्र 2 धावा भेटतील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता पोहोचते 47 या आकड्यावरती. अर्धशतकासाठी अजून देखील 3 धावांची आवश्यकता असेल इथे सुखदर टीमला. या संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला भेटतंय का बघूया स्कोरबोर्ड वरती. अमोल क्षीरसागर 8 बॉलमध्ये 8 धावांवरती खेळतात, तर मुकेश आतापर्यंत 10 बॉलमध्ये 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने दिलंय. दरम्यान याही वेळेला टॅप केलाय बॉल. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि सुखदर सरोदेवाडीचा अर्धशतक धावफलकावरती कंप्लीट झालंय. 51 धावा धावफलकावरती. पूर्ण टाळ्यांचा कडकडाट जल्लोष आपण संपूर्ण स्टेडियम मध्ये पाहतोय. अमोल क्षीरसागरचं खूप खूप अभिनंदन, ज्यांनी या चौकाराच्या माध्यमातून अर्धशतक आपल्या टीमचं पूर्ण करून दिलंय.
तर त्याच वेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. थोडंसं या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाता होता, ऑन साईडला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीयेत. याही षटकातला पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट, डावचीची संधी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. निर्धारित 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना सुखदर टीमने 52 धावा बनवल्या. 53 धावांचं विशाल लक्ष. राजवीर ज्याने 9 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्या. त्याचबरोबर करणने 7 बॉलमध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. मुकेश नाबाद राहिले 12 धावांवरती. 11 चेंडूला सामोरा गेला. अमितला मात्र खातं देखील खोलता आलेलं नाहीये. तर त्याचबरोबर अमोल क्षीरसागर शेवटच्या बॉलवरती रनआउट झाले. 10 बॉलमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. एकंदरीत 5 ओव्हरमध्ये 52 धावा बनवल्या गेल्या. 4 विकेट इथे सुखदर टीमने गमावल्या. सत्यम प्रचंड महागडी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. 16 धावा खर्च केल्या. शुभमने 2 ओव्हर गोलंदाजी केली, 14 धावा खर्च केल्या. संदेशने एका षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या, तर प्रशांत यांनी एका ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी जर आपण विचार केली तर संदेश यांची म्हणता येईल, कारण एक ओव्हरमध्ये 10 धावा आणि 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. एक छोटासा ब्रेक दरम्यान या ठिकाणी आपण टॉसकडे जाऊया. नवशी आणि माळुंगे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करून घेऊया. यापुढचा होणारा सामना महाळुंगे वर्सेस नवशी. संघ नायकाने स्टेज समोर यायचा आहे. नवशी संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण कृपया टॉस बॉक्सकडे या, कॉम्बॉक्सकडे विशेषतः ज्या ठिकाणी म्हाळुंगे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. नवशी संघ कॅप्टनला विनंती असेल कृपया आपण समालोचन कक्षाकडे या. यापुढचा होणारा सामना महाळुंगे वर्सेस नवशी. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी स्टेज समोर यायचा आहे. या ठिकाणी होणारा नाणेफेकीचा कौल सर्वोदय समाज विकास सेवा मंडळाचे सन्माननीय सदस्य मोहनजी क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. त्यांच्या हस्ते या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. थांबा थांबा पंच थांबा. येस, ऑल सेट ऑलरेडी. लेट्स प्ले. एक विशाल लक्ष डोळ्यासमोर सेट करून कोंडे संघ फलंदाजी ट्रॅकवरती, तर समीर गोलंदाजी मार्कवरती असतील. पहिल्या षटकातला पहिलाच बॉल बॅकफुटवरती चांगला फटका खेळलाय. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार. 4 धावांसाठी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ये तो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते, जज्बारों को जीतने का. किस्मत बदले या ना बदले, वक्त जरूर बदलता है. दूसरी गेंद के ऊपर समीर को मिलती हुई सफलता. चांगली सुरुवात झाली होती. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार करत चौकार ठोकलेला होता, परंतु तदनंतर आपण जर पाहिलं तर बॅकफुटवरती जात पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. त्यानंतर मात्र पुढच्याच बॉलवरती दुहेरी धाव घेत संघाची धावसंख्या आता पुढे सरकवली आहे. कोंडे संघ 6 या धावसंख्येवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बरोबर आहे, बरोबर आहे. समीर या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. दरम्यान आपण क्षेत्ररक्षकाला चेंडू पकडताना पाहिलं, परंतु तोपर्यंत एक धाव मात्र दोन्ही बॅटर्सने झपकन पूर्ण केली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आता 7 या आकड्यावरती पोहोचते. शुभम 2 बॉलमध्ये 3 धावांवरती. दरम्यान इथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ सुपर आउटस्टँडिंग बॅटिंग प्रशांत यांच्याकडून. या 4 धावांच्या जोरावरती कोंडे संघ 11 या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय.
अजून देखील एक चेंडू बाकी पहिल्या षटकातला प्रचंड मागणं षटक ठरताना समीर यांचं आपल्याला पाहायला मिळालं. याही मॅच मध्ये उलटफेर होईल का? 25 बॉल मध्ये 42 धावा बनवायचे आहेत. हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील कोंडे टीमला नवशी आणि माळुंगे यांच्यामध्ये लढत. या ठिकाणी नवशी संघाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. तर दरम्यान ह्यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय धाव संख्या इथे पूर्ण होते का? दरम्यान इथे जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक मार्कवरचा जो फलंदाज होता धाव घेण्याच्या मानसिकतेत नव्हता, परंतु मिसफील्ड झाले आणि त्यानंतर 26 बॉल 40 धावा होऊ शकतात. इथे प्रशांतला मात्र शेवटपर्यंत मैदानावरती उभं राहणं गरजेचं असेल. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, धाव मिळणार नाही. या फाऊल डिक्लेअर केले पंचांनी. तौफील माजगावकर ही जी स्पर्धा आपण पाहतोय ते दापोली तालुक्यामध्ये असोंड गावामध्ये इथे सुरू आहे. नो बॉलचा इशारा येतोय. एक धाव मात्र भेटेल अवांतरच्या रूपात. एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. 14 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचले. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा घणाघाती प्रहार. मिसफील्ड होते नाहीये. इथे चेंडू पकडलाय चांगल्या पद्धतीने. थोडस मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळालं दोन्ही बॅटरच्या दरम्यान. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. दरम्यान यावेळेला मात्र पुन्हा एकदा पुढच्याच बॉलवरती फलंदाज बाद होतोय. सलग 2 बॉलवरती 2 विकेट. मोठे झटके बसतायत कोंडे टीमला. आणि यानंतर नवीन फलंदाज आपण विनय यांना पाहतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक इथे पूर्ण होईल का? यासीचा फलंदाज बाद. सेलिब्रेशन जल्लोष. सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग 2024च्या या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक इथे नोंदवली जाते. अप्रतिम कामगिरी गोलंदाजी ट्रॅकवरती. सलग 3 बॉलवरती 3 विकेट घेतल्या आणि प्रतिस्पर्धी टीमला बॅकफुट वरती ढकलत वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करताना सुखदरचा संघ. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल होता. त्रेपन्न धावांचं विशाल टार्गेट. दरम्यान चेंडू चाललाय. बघूया किती धावांसाठी इथे. पंचांचा इशारा ऑफिशियल आपण पाहूया नेमका काय येतोय तो. एकच धाव मात्र इथे भेटेल स्कोरबोर्ड वरती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते 15 या आकड्यावरती. कोंडे सरोदेवाडी वर्सेस सुखदर सरोदेवाडी असा महत्वपूर्ण सामना आपण सर्वजण पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. षटक देखील इथे संपलंय आणि आता आपण पाहतोय षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र पोहोचतीये 15 या आकड्यावरती. 4 फलंदाज इथे बाद झालेत. 18 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. 53 धावांचं विशाल लक्ष सेट केलंय. पहिलं षटक चांगलं ठरलं होतं इथे कोंडी टीमसाठी, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रभावी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान यावेळेला मात्र काय घडतंय बघूया. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव इथे कंप्लीट केली जाऊ शकेल. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन विकेट. प्रचंड जल्लोष, सेलिब्रेशन, उत्साह आपण सुखदरचे पाठीराखे यांच्यामध्ये देखील पाहतोय. तर दरम्यान हा बॉल सुरेख टाकला जातोय. डॉट बॉल येतोय इथे. फलंदाजाला बीट केलं. अमित क्षीरसागर गोलंदाजी ट्रॅकवरती. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना डावखुरा फलंदाजाच्या विरोधामध्ये. तर यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता. वेगवान पद्धतीने चेंडू खेळला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. दरम्यान ह्याही वेळेला पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. धावचीची संधी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. ऑफ स्पिन केलेला होता अमित क्षीरसागर यांनी. फलंदाज मात्र इथे थोडेसे बीट देखील झाले. धावचीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण बघितलं की मोठा झटका बसला. 14 बॉलमध्ये 36 धावांची अजून देखील आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा. पंचांचा आपण जर पाहिलं तर इशारा येतोय अवांतर धावेचा. पुन्हा एकदा बॅक टू द बॅक स्क्वेअरचा इशारा येतोय. सातत्यानं 2 चेंडूवरती 2 अवांतर धावा आल्या. यानंतर मात्र पुढच्याच बॉलवरती फलंदाज बाद होतोय. हिट विकेट. अजून एक मोठा झटका बसतोय. कोंडे संघ मात्र इथे अडचणीत सापडलाय. अमित क्षीरसागर यांचा या षटकातला पुढचा बॉल.
षटक देखील इथे संपलेला आहे. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 19. 6 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. 12 बॉलमध्ये अजून देखील 34 धावा इथे बनवायचे आहेत. 17 धावांची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. भक्कम बांध्याचा खेळाडू आपल्याला स्ट्राईक वरती खेळताना पाहायला भेटतात. जर त्यांची बॅट टळपली ते तर कदाचित या ठिकाणी चौकार येऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी रिस्क तर तुम्हाला घ्यावी लागेल. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करावी लागेल. यावेळेला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू शोधत राहिले, परंतु इथे धाव मात्र मिळालेली नाहीये. तर यावेळेला पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या फलंदाज मनोज बाद होत आहेत. कोंडे टीमला अजून एक मोठा झटका बसतोय. मनोज यांची जागा घेण्यासाठी सुजित शेवटच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला भेटतील. शेवटचा फलंदाज असेल. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर जाणारा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव मात्र भेटणार नाहीये. पुढच्या बॉलवरती फलंदाज बाद होतोय. कोंडे संघ ऑल आउट. सुखदरच्या संघाने सामना जिंकलाय. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुखदर संघाने या स्पर्धेमध्ये विजयाने सुरुवात केली. प्रचंड खलबत झालेली होती टीम सिलेक्ट करत असताना, आणि टीम सिलेक्शनचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल सिलेक्टर कमिटीचं देखील. या ठिकाणी पहिल्या दिवसातला हा दुसरा सामना विजयी झाले ते सुखदेव सरोदेवाडी संघ. सरोदे समाज विकास सेवा मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण आता भेटण्यासाठी जायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, सुखदेव आणि कोंडे या दोन्ही संघांना विनंती आहे की भेटण्यासाठी आपण जायचं आहे. यानंतर पहिल्या दिवसातला होणारा तिसरा सामना महाविद्यालय या ठिकाणी नौशीने नौशी संघाने क्षेत्रीय कसून स्वीकारलेला आहे. संघनायकाला विनंती आहे की लवकरात लवकर आपला संघ मैदानाला नेमून क्षेत्रीय लावून घ्यायचा आहे.